विश्वम शंकरं शंकराचार्यं केशवं माधवार्यं सूत्रभाष्यं वन्दे भगवन्तो पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः भयमुक्तो ब्रह्माण्डं ज्ञानाद्वैतवान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् नमो श्री शंकरानंद गुरुपादाबुधमये सर्वस्वमोह ग्राहग्रासे स्वकर्मे सर्वसंगस्वतन्त्राय सदात्माद्वैतवेदिने श्रीमते शंकराचार्य वेदान्तगुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् नमो व्याद्य वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूप दुःखेषु रुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः सतते मुनिरुच्यते नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपाहिजेना अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोध सहजे नाही आणि भयाचे नेमकाही परिपूर्ण होतो ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिरबुद्धी जो निरसुनी उपाधी भेद रहितो. तीन दोव्यामध्ये या श्लोकाचं विवेचन करून टाकलं. दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहा वीतराग भयक्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. याचा अर्थ असा की दुःख प्राप्त झाल्यानंतर ज्याचं मन उद्वेगाने युक्त होत नाही, उद्वेग होत नाही, उद्वेजित होत नाही, किती दुःख प्राप्त झालं तरी. महत्वाचं पहिलं लक्षण हे दुःखाचं मुद्दाम सांगितलं. दुःखेष्वनुद्विग्न मनाः. दुसरं सांगितलं सुखेषु विगत स्पृहा. आणि सुखांच्या विषयी ज्याच्या मनामध्ये यत्किंचित स्पृहा नाही, ही इच्छा नाही. स्पृहा या शब्दाचा अर्थ इच्छा असा असतो की मला सुख पाहिजे असं त्याला कधी वाटत नाही. दुःख आलं तर त्याला कधी त्याचं काही दुःख वाटत नाही. म्हणजे त्याचं काय मलाच काय दुःख यायला लागले असं जे वाटतं ते त्याला अजिबातच वाटत नाही, उद्विग्न होत नाही असा. आणि वीत राग भजक क्रोध, ज्याच्या ठिकाणी राग या शब्दाचा अर्थ प्रेम, भय आणि क्रोध. संस्कृतमध्ये राग शब्दाचा अर्थ प्रेम असा आहे. तर ज्याच्या ठिकाणी प्रेम, भीती आणि क्रोध हे सगळं निघून गेलेलं आहे असा जो मनुष्य असेल तो स्थितधीर मुनिरुच्यते. त्याला मननशील असा त्याला स्थितधीही म्हटले. त्याला स्थितप्रज्ञाच वाटते. धी म्हणजे प्रज्ञा, बुद्धी. धी शब्दाचा अर्थ हा आहे. तर ते स्थितधीर मुनिरुच्यते म्हणजे असा हा स्थितप्रज्ञा असतो. हे दुसरं विवेचन आहे. म्हणजे तर विवेचन म्हणजे नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती. म्हणजे किती दुःख प्राप्त झाले तरी ज्याच्या मनामध्ये इतकिंची ते उद्वेग येत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भक्ताच्या बाबतीमध्ये हा भक्त म्हणा किंवा ब्रह्मज्ञानी म्हणा, काही म्हणा, परमात्म्याची कृपा झालेल्या माणसाच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचा एक भाग आहे तो म्हणजे लोकांचा जो गैरसमज आहे की ज्याच्यावर देवाची कृपा होते त्याला काही त्रास होत नाही. तसं नाही आहे, उलट त्याला जास्त त्रास होतो. हे एक महत्त्वाचं आहे. सामान्य कृपा एखाद्यावर झाली, एखाद्यावर सामान्य कृपा झाली तर त्याचं काही नाही, त्याचं सगळं चांगलं होईल. पण खरी कृपा जर झाली, म्हणजे कृपेमध्ये दोन प्रकार आहेत. भगवंताच्या कृपेमध्ये दोन प्रकार आहेत. एक सामान्य कृपा म्हणजे आता हे आपण अनुष्ठान वगैरे करून आमचं हे चांगलं व्हावं, हे मला मिळावं, ते मला मिळावं म्हणून आपण काही अभिषेक करतो, काही जप करतो, तप करतो, हे भगवंत देतो काही वेळा. त्यामुळे काही सगळं छान वाटतं आपल्याला, वा वा छान छान. पण समजा एखाद्या वेळेस परमात्म्याच्या मनात आलं की नाही याच्यावर खरीच कृपा करायची, तर परमात्मा पहिल्यांदा काय करतो तर खरी कृपा करत असताना त्याला पहिल्यांदा म्हणजे भगवंताच्या मनामध्ये असं असतं की ज्याच्यावर कृपा करायची आहे त्याचं सर्वस्व काढून घेतो पहिल्यांदा.
म्हणजे त्याला आधी कंगाल करतो. कळलं का? यस्यानुग्रहमिच्छामि तस्य सर्वं हराम्यहम, असं भगवंताचं वाक्य आहे. काय? ज्याच्यावर मी अनुग्रह करण्याची इच्छा करतो त्याचं सगळं काढून घेतो मी, सर्व हराम्यहम. सगळ्या भक्तांचं पाहणं, एकावर एक संकट येत राहतात त्यांच्यावर, दुःखचे दुःख देतो परमात्मा. जितके दुःख जास्त ज्या माणसाच्या ठिकाणी, समजा की हा भगवंताच्या इथं खरी जास्त कृपा आहे. आता म्हणजे उलट सांगायचं तुम्हाला, जे दुःख जास्त तितकी कृपा जास्त. हा तसंच आहे. जितके दुःख जास्त त्याच्यावर कृपा जास्त. फक्त ते काय आहे त्याचे म्हणजे कृपा आहे की नाही, म्हणजे दुःख हे प्रारब्धानं आलं का म्हणजे कृपेनं आलं याचं बघायचं जर असेल तर सर्वात महत्वाचं की त्या दुःखात तो उद्विग्न होतो की नाही पाहिजे. जर तो उद्विग्न होत नसेल तर समजा त्याची खरी भगवंताची कृपा आहे, आणि उद्विग्न जर झालं तर समजा त्याचं प्रारब्ध आहे. म्हणजे पुष्कळ वेळा काय असतं की खूप वेगवेगळ्या नाना योनीमध्ये दुःख आणि खूप कर्म भोगावं लागतात ना, त्यावेळेस काही खरोखरच काही भगवंताची कृपा असते असं नाही. भगवंताची कृपा अशी असते की दुःखावर दुःख येत राहतात पण ह्याची श्रद्धा व्यक्तींची डळमळत नाही. तो स्थितधीर मुनी उच्यते, तो दुःखेषु अनुद्विग्नमनः. असं खूप खूप जणांच्या म्हणजे चरित्रामध्ये पाहायचं म्हटलं तर तुम्हाला खूप चरित्रच सापडेल. उदाहरणार्थ तुकाराम महाराजांचं पहिल्यांदा दुकान बसलं, बायको मेली, पहिली बायको मेली, घरातले सगळे लोक मेली. हे काय आहे? हे सगळं दुःखच आहे ना. हे एकानंतर एक दुःख यायला लागलं. पण हे एवढं दुःख आलं तरी त्यांना त्याचं काही वाटलं नाही, ते उलट ते स्थिर होत गेली. म्हणजे जसं जसं दुःख वाढत गेलं तसं तसं त्यांची बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर होत गेली. ही कृपा झाली, दुःखाची कृपा झाली. म्हणजे खरोखर अनुग्रह करण्याच्या इच्छेनं परमात्म्याने हे केलं. अशा भक्तांच्या चरित्रामध्ये तुम्हाला दिसली, पुष्कळ भक्तांच्या चरित्रामध्ये तुम्हाला हेच जाणवेल की त्यांना दुःख प्राप्ती झाल्यामुळेच ते मोठे भक्त झाले. फार कमी भक्तांच्या चरित्रात तुम्हाला आता दिसली सगळं ठीकठाक आहे. एकनाथ महाराजांचं चरित्रच एक असं आहे की जे ठीकठाक असताना जे हे आहे, पण बाकी बहुतेक सगळ्या भक्तांच्या चरित्रामध्ये दुःख प्राप्ती झाली, सगळं शून्य झालं, आणि मग तिथून ते लागले मार्गाला, आणि तिथून मग ते परमात्मा याला गेले. असं तुम्हाला दिसतं. सांगण्याचं तात्पर्य आहे की सुख आणि दुःख हे जीवनाचे भाग आहेत, हे लक्षात घ्या. कोणाचंही जीवन असो ते सुख दुःखाच्या पलीकडे गेलेलं नाही. कोणी असो, तो भक्त असो अभक्त असो, देव असो दानव असो, या सगळ्यांचं जीवनामध्ये सुख आणि दुःखांचा भाग आहे. साहजिकरित्या माणसाला सुख पाहिजे. मनुष्याची साहजिक ओढ जी आहे, निसर्गता ओढ कोणाकडे असेल तर दुःख आणि सुख जर म्हणलं तर निसर्गता ओढ माणसाची जी आहे ती सुखाकडेच आहे, त्यातही काही चूक नाही. पण सुखाकडे ओढत असताना ते जे सुख ज्याला समजतात ते सुख हे वस्तुगत्या बंधनकारक असतं, आणि ते वस्तुकारता खरं ते दुःखकारक असतं. म्हणजे ज्याला तुम्ही सुख समजता, ऐश्वर्य अमुक तमुक हे सगळं जे काही प्राप्त व्हावं असं वाटतं, किंवा कुठले संकट येऊ नयेत, ऐश्वर्य मिळावं, नोकरी चांगली राहावी, आता जसं चालू आहे तसं सगळं भविष्य काळातही चालावं, असं जे सगळं आपल्याला वाटत असतं, हे सगळं विचार जर करायला गेलो आपण, म्हणजे हे बरोबर आपल्याला सुख वाटतं, पण याचा अंततोगत्व हे सगळं दुःखकारक आहे. का? तर जसं जर संसारामध्ये जर अशी सुखाची स्थिती प्राप्त झाली तर मनुष्य सुखामध्ये जास्तीत जास्त आसक्त होऊन संसारासक्त होतो. पण परमात्मा काय करतो, ज्याच्यावर खरोखर अनुग्रह करायचा आहे त्या माणसाला दुःख देतो. असं ते गणित आहे. कळलं? त्याला खरं म्हणजे अनुग्रह, त्याची खरी अनुग्रहाची परिभाषा वेगळी. परमात्म्याच्या अनुग्रहाची परिभाषा अशी की परमात्म्याला अनुग्रह होतो म्हणजे काय होतं, त्याला काय वाटतं की हा तो बिचारा एवढा मानव आपण निर्माण केला, हा आपल्याकडे वापस यावा, संसारात तो आसक्त राहू नये, असं त्या परमात्म्याची मूळ इच्छा आहे. ब्रह्मावलोक दीक्षण मुदमाप देवा असं म्हटलेलं आहे की ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याची क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे मनुष्य. तर इतर कोणालाही सृष्टीचक्रामध्ये ती बुद्धी नाही, जी बुद्धी मनुष्याला आहे. तर या माणसाला आपल्याकडे आणायचं असेल तर याला जर संसारात एक एक गोष्टी जर देत गेलो आपण तर काय होईल, तर त्या गोष्टीमध्ये ते अडकेल, आणि अडकून पुन्हा तो अंततोगत दुःखात तो जाईल, संसारामध्ये तो लिप्त होईल.
म्हणून ज्यावेळेस परमात्म्याला असं वाटतं की याला नाही खरंच आता याला मुक्त केलं पाहिजे, तर परमात्मा दुःख पण त्याला देतो. फक्त एकच की कृपा आहे की नाही ओळख नाही. तर मी जास्त सांगितलं ते की त्या भक्तावर संकट आल्यानंतर त्या संकटापासून तो विचलित न होता, उद्वेजित न होता, मन त्याचं उद्वेजित न होत नाही, तर ते उलट परमात्म्याकडे जास्त लागतं. एक भक्ताचं लक्षण समजायचं. जसं पांडवांच्यावर एवढं मोठं संकट आलं, वनवासात जावं लागलं, सगळं राज्य गेलं हे गेलं. पण धर्मराजाचं इतकिंचित ते म्हणतं धर्मावरचं घडलं नाही. त्याला जेव्हा विचारलं की तुम्ही एवढं धर्म केला मग काय उपयोग झाला तुमच्या धर्माचा, तुम्हाला जर असं लोकांना असंच वाटतं ना, असंच विचारतात ना लोक की तुम्ही एवढं सगळं करता आणि मग काय झालं, त्याचं काय झालं तुम्हाला, जर तुम्हाला काय म्हणजे दुःखच भेटलं तुम्हाला, मग काय, असं लोक विचारतात. तर तसंच विचारलं धर्मराजाला की तुम्ही एवढा धर्म प्राप्त केला, धर्माचं आचरण केलं, काय प्राप्त झालं तुम्हाला, तर दुःख प्राप्त झालं, काय उपयोग आहे तुमच्या धर्माचरणाचा. त्यावेळेस त्यांना जे सांगितलं की धर्माचरण हे जे करणं आहे हे काही सुख प्राप्त व्हावं किंवा दुःख येऊ नये म्हणून नाहीच आहे, कारण दुःख येणारच आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून इथं गीतेनं सुद्धा काय सांगितलं पहा की जो स्थितधी आहे त्याच्या जीवनात दुःख नाही असं त्याला ते सांगत नाही आहे गीतेनं. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला असं वाटेल की एखादा खरा भाग्यवान होतो की ज्याच्या जीवनात दुःखच नाही, असं आपल्या डोक्यात कल्पना असू शकते. भगवंताचा खरा प्रेमी भक्त जो असेल त्याच्या जीवनात दुःख नाही असं ते म्हणत नाही. त्याच्या जीवनात दुःख आहेच आहे, कारण जीवनात हा अविभाज्य भाग आहे. आणि अवश्य भावभावाना प्रतिकारो भवेदेती तदा दुःखेन लिप्पेन नल राम युधिष्ठिरा. जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या अत्यंत आवश्यक असतात, त्यांचा प्रतिकार कोणालाही करता येत नाही. त्यांचा प्रतिकार जर करता आला असता तर राम, युधिष्ठिर आणि नल हे तिघे दुःखी झाले नसते. हे तिघे एकापेक्षा एक पुण्यवान होते, पण तरी सुद्धा यांच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगरच्या डोंगर पडला. म्हणजे याचा अर्थ असा, परमात्म्याच्या कृपेला पात्र झालेला मनुष्य हा दुःखाने युक्त नसतो असं अजिबात नाही, त्याच्या ठिकाणी दुःख असतं, हे लक्षात ठेवा. हे फार दार्शनिक दृष्टिकोन आहे, खरा दृष्टिकोन आहे, वास्तववादी दृष्टिकोन आहे की जीवन सुखदुःखाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे एकदा बाबा बेलसर भक्ती करायची मुक्तीसाठी करायची, भक्ती त्यासाठी करायचीच नाही आहे, दुःख वगैरेसाठी करायचीच नाही आहे. दुःख भक्ती जी करायची ती तुम्ही या जीवनाच्या चक्रात जे सापडलेल्या त्यातून तुम्ही मुक्त व्हावं यासाठी करायची. जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत परमात्मा सुद्धा तुम्हाला दुःखापासून बाजूला करू शकत नाही. हो, बाकीचं सोडून द्या, तुमचा अंत सोडून द्या. आपण काय ते मूर्तीला अभिषेक करत बसतो काही नमस्कार. ज्यांच्या जीवनात प्रत्यक्ष परमात्मा होतं त्यानं त्यावेळेस काय केलं सांगा मला. पांडवांच्या बाबतीत काय केलं त्यानं, पांडवांचा इतक्या जवळचा परमात्मा काय केलं त्यानं, काही केलं नाही. त्याला युद्ध केल्यानंतर त्यांना मनात जाऊ दिलं, 12 वर्ष त्यांच्या वनवास त्याला बघू दिलं की नाही. एक अत्यंत अर्थतेनं ते फक्त द्रौपदीचे एक लज्जालक्षण जर सोडलं तर बाकी त्यानं काय केलं सांगा मला. वस्त्रावतार धारण करून द्रौपदीचं लज्जारक्षण केलं. ते आता एक भक्तांना कीर्तनकारांना काहीतरी द्यावं लागतं म्हणून त्यानं दिलं तेवढं. बोलायला गेलं तर, खरं बोलायला गेलं तर बाकी त्यानं काय केलं सांगा मला, काय केलं. ज्यावेळेस वनवासात तो भेटायला गेला परमात्मा, तर त्याला विचारला अरे तू कुठं गेला होतास. थोडं मी तिकडे एका शाल्वाबरोबर युद्ध करण्यात गुंतले असल्यामुळं मला येता आलं नाही, मला नंतर कळलं हे सगळं झालं म्हणून. आपल्यासारखीच त्यानं प्रतिक्रिया दिली. आपण जसं म्हणतो की मला काही माहीत नव्हतं, मी त्यावेळेस नव्हतो म्हणून आता भेटायला आलो, तसंच तो येऊन भेटून गेला आणि आपल्यासारखीच प्रतिक्रिया दिली की मी ते शाल्वाच्या युद्धामध्ये अडकलो होतो मला, त्यामुळे मला काही कळलंच नाही काय तरी. सामान्य माणसाची प्रतिक्रिया केली सांगा मला, एवढीच प्रतिक्रिया, त्याची पलीकडे काही प्रतिक्रिया नाही कळलं. त्यामुळं वास्तवाची दृष्टिकोन, कारण काय आहे, कर्मसिद्धांत हा इतका पक्का आहे, तो कर्मसिद्धांत हा तुम्हाला त्यातून सोडून नाही. फक्त परमात्म्याच्या भक्तीनं होतं काय की तो कर्मसिद्धांतानं प्राप्त झालेलं जे काही सुख किंवा दुःख काही असेल ते तीव्र
त्याची तीव्रता कमी होते किंवा ते भोगण्याची तुमची मानसिकता वाढते. असं काही म्हणा तुम्ही त्याला, तीव्रता तर कमी होते असं मला वाटत नाही, खरं सांगतो मी तुम्हाला. मानसिकताच कमी होते, कारण तेवढं कर्म कमी होत नाही. प्रारब्ध जे कर्म आहे ते कर्म भोगानेच क्षीण होतं. संचित आणि वर्तमान वगैरे ते ब्रह्मज्ञान नष्ट होईल वगैरे ते काय होईल. पण प्रारब्ध कर्म जे आहे, ज्या कर्मानं फळ द्यायला सुरुवात केली असं जे कर्म केली ते कोणी असो, ब्रह्मदेव असो नाही तर ब्रह्मदेवाचा बाप असो नाही तर कोणी असो, त्याला ते भोगल्याशिवाय ते सुख येत नाही. आणि त्यामुळे प्रारब्ध कर्मामध्ये जसं सुख आहे तसं दुःख पण आहे. कर्माच्या दोन्ही बाजू आहेत ना, सुख दुःख आहे. जीवनाला ज्याचे शरीर आहे, शरीर प्राप्त झालं म्हणजे कर्म आहे, कर्म आहे म्हणजे दुःख आहे ते. त्यामुळे दुःखाशिवाय तुमचं जीवन राहू शकत नाही. आणि त्यामुळे स्थितप्रज्ञ जरी झाला तर तो दुःखापेक्षा वेगवेगळे राहू शकत नाही, त्यालाही दुःख प्राप्त होतं. कारण शरीराचं ते एक स्थान आहे, शरीराचं तो एक अविभाज्य अंग आहे, त्याच्या जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे. पण त्या स्थितप्रज्ञाला एवढं होतं की दुःख प्राप्त जरी झालं तरीही तो यत्किंचितही त्या दुःखापासून विचलित होत नाही. हा महत्वाचा भाग आहे. टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातली गोष्ट आहे की त्यांना संग्रहणी झाली होती. संग्रहणी, आता उद्या महाराजांचं प्रतिपदा आहे बघा, 30 तारखेला, उद्याच्या प्रतिपदेला महाराजांची पुण्यतिथी आहे. 30 तारखेला त्यांना संग्रहणी झाली होती. ती संग्रहणी ही अभिचार प्रयोगानं झाली होती, जर कोणी प्रयोग केला होता. आणि त्यामुळं ती संग्रहणी त्यांना अधूनमधून त्रास देत असते. तर असं होतं की ते ज्यावेळेस ब्रह्मावर्तामध्ये त्यांनी चातुर्मास केला, ब्रह्मावर्तात, तर त्या संग्रहणीचा जोर खूप वाढला. आणि तिथं त्यांना खूप त्रास झाला. पण त्यांचं असं होतं की त्यांनी जर ते संग्रहणी थांबवण्यासाठी काही औषध वगैरे घेतलं तर देव त्याला उलट जास्त वाढवत असे. हे अजून एक गणित त्यांचं वेगळंच होतं. औषध घेतलं त्यांनी मनानं की देव त्यांना स्वप्नात येऊन काहीतरी सांगायचा की कशाला घेतलं औषध, आता तुझी संग्रहणी वाढणार, आणि त्यांची संग्रहणी वाढायची. त्यामुळे त्यांना औषधही घेता येत नव्हतं. तर हे चातुर्मास केला. काही दिवसांनी उन्हाळ्याच्या वेळा असा प्रसंग आला की ते उन्हाळ्यात राहिले. नंतर ब्रह्मावर्ताच्या जवळपास कुठे तरी, बहुतेक ब्रह्मावर्तात असं. तर 4 ते 5 वेळा संग्रहणीमध्ये शौचाला जावं लागतं. तर त्यांचं सोळं कडक होतं, ते राहत होते. तिथून नदी लांब होती, वाळू होती सगळी, आणि उन्हाळा चैत्र वैशाखाचा महिना होता. दुपारी 12-1 वाजता तशा वाळूवर 4 ते 5 वेळा चक्रा व्हायच्या. स्नान करून वापस येणं, ते ओल्याने यायची. पायाला किती पळत असेल, तर सामान्य म्हणे विचार करा तुम्ही. ते कडक सोळं होतं, त्या सोहळ्याच्या पुढं काही हे नाही. तर त्याही अवस्थेत त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही फरक कोणीही पाहिला नाही. किती माझे पाय पोळायला लागले असं म्हणून त्यांनी काही केलं नाही. ते सगळं जशाला तसं सहन करायचं. दुःखेश्वरच विघ्नपणा हा त्याचं एक मोठं उदाहरण. किंवा दुसरं एक उदाहरण देतो दाजी महाराज टाकळीकरांचं, की त्यांच्यावर सुद्धा असाच प्रयोग केला होता. दाजी महाराज, म्हणजे मी मुद्दामने सांगतोय की आपण म्हणतो की आपल्यावर का होतं, तर म्हणून हे 2 मोठी माणसांची चरित्र मी सांगतोय. दाजी महाराजांच्यावर असंच एक प्रयोग होता की त्यांचा प्रयोग असा होता की त्यांना 24 तास डोक्यामध्ये सुया नाचायच्या. असा प्रयोग होता त्यांचा. 24 तास डोकं दुखायचं त्यांचं, त्याच्यात ते सगळं काम करत होते. कोणाला कधी काही जाणवलं नाही. फक्त उपासनेच्या वेळेस ते काय करायचे, 1 तास स्वतःच्या अधिकारावर, तेवढं मात्र ते दाजी महाराज स्वतःचा अधिकार वापरत होते. ते काय करायचे, उपासनेला बसल्यावर समोर एक आसन टाकून ठेवायचे. त्यावेळेस ती व्याधी त्या आसनात जाऊन बसायची, ते आसन नाचत राहायचं. असं होतं ते. ती जे डोक्यात जे खेळ नाचत होते ते त्या आसनावर नाचायचे. असं त्यांचं चरित्र आहे. त्यांचं अजून एक चरित्र म्हणजे दुःखेश्वर विघ्नपणाचं हेच झालं, अंगावर कुणीतरी तेवढे आपलं प्रारंभ आहे. दोघांचं एकच होतं की आपल्याला काही अभिजा प्रयोग परतवायचा नाही आहे, याचा निराश करायचा नाही, आपलं प्रारंभ ते आपल्याला भोगायचं असं म्हणून या दोघांनी ते भोगलं. दाजी महाराजांची अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो चरित्रातली, आठवली म्हणून. हे प्रारब्ध वगैरे ठीक आहे, काही वेळा दुसऱ्याचं प्रारब्ध अंगावरही त्यांनी घेतलं. ते कोल्हापूर साईडला एक माणूस होता, कोल्हापूर साईडचा. तो कोल्हापूर साईडचा माणूस, त्याला जवळपास
12 वर्ष अंग पडण्याचं दुखणं होतं. अंग पडणे असं दुखणं होतं त्याला. खाणं म्हणजे त्याचं मृत्यूच. जेवण झालं की शौचालय गेलं की अंग पडायचं. त्यामुळं तो फार त्रस्त झालेला. त्या कोल्हापूरच्या तिकडे कुठेतरी राहणारा होता. तिथून तो त्याला कोणीतरी सांगितलं की इकडे दाजी महाराज राहतात टाकर मराठवाड्यात पूर्णापाशी. तिथून तो आला यांच्याजवळ बसला. आता यांच्याकडे ज्यावेळेस आला तर यांचा एक नियम असा होता की यांना रोज सकाळी विचारल्याशिवाय स्वयंपाक करायचा नाही असा नियम होता. घरातल्या बाईंनी यांना विचारल्याशिवाय स्वयंपाक करायचा नाही. किती माणसं येणार काही नाही ते आधी सांगायची की दुपारी एवढे माणसं आहेत आज जेवायला. मग त्याच्यानंतर स्वयंपाक व्हायचा. तर त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं एवढे माणसं आहेत जेवायला आहेत. आणि सगळे जेवढे जमले त्यात तो माणूस होतोच की सगळे जेवायला बसल्यानंतर ह्या महाराजांचा नियम असा होता की सगळे जेवायला बसल्यानंतर स्वतः जेवायला बसायचे. आलेले जेवढे कोणी असतील प्राणी दुपारी 12 वाजता जेवायला ते सगळे जेवायला बसल्यानंतर त्यांचं जेवण होते म्हणल्यानंतर पहिला घास त्या लोकांनी घेतला. मग महाराज स्वतः बसायचे असं होतं. म्हणजे महाराजांच्या या नियमामुळं माणिक प्रभूंना सुद्धा त्यांचा सगळा कार्यक्रम बदलावा लागला होता. माणिक प्रभूंचा सगळा कार्यक्रम रात्री असतो. ते दिवसभर झोपा काढतील माणिक प्रभूंचं हे पैसे येते आणि रात्र झाली की त्यांना उजडतं. मग तिथं ते श्राद्ध बिद्ध सगळं रात्री करतील ते त्यांच्याकडे असं होतं. ते माणिक प्रभू जेव्हा टाकळीला आले होते तर ते दिवसा झोपी गेले त्यांच्या रोजच्या नियमानुसार. आता 12 वाजता जेवायला बसायचं तर दाजी महाराज जेवायला बसायचं म्हणल्यानंतर ते म्हणले आता जेवता येणार नाही आपल्याला. दाजी महाराज नाही म्हणून दुसरे लोक जेवणार नाही. दुसरे लोक जेवणार नाही म्हणजे घरचे लोक जेवणार नाहीत. म्हणजे एका माणसामुळे 50 माणसं तरी कमीत कमी जेवणार नाही. तो काळ होता ना. आज काय चला जेवून दूध म्हणले असते लोक. त्या काळात ती गोष्ट वेगळी होती. तर ते दाजी महाराजांना विचारलं काय जेवणार नाही. ते म्हणले ते माणिक प्रभू महाराज त्यांना उठवा. ते म्हणले आमचं आता काही नसतं आमचं आणखी सगळं रात्री असतं. म्हणले आता आम्ही जेवण काही नाही म्हणजे आम्ही आता झोपणार म्हणे. त्याला ठीक आहे मग तुम्ही नाही जेवणार तर आम्ही नाही जेवणार. तर ते सगळे लोक तसे ताटकत बसले. असं होतं दाजी महाराजांचं वैशिष्ट्य. तर माणिक प्रभू महाराजांना गायत्रीनं दृष्टांत दिला की तुझं जे काही रात्री वगैरे सगळं माणिकनगरला करायचं म्हणजे इथं आधी उठायचं स्नान करायचं जेवायला बसायचं. तसंच उठले ते स्नान करून जेवायला बसले. इतकं त्यांचं ते जेवणात म्हणजे बरोबर असलेल्या माणसाच्या बाबतीत नाही होता. आता हा जो अंग पडणारा माणूस आहे एक गोष्ट सांगितली तुम्हाला. हा अंग पडणारा जो माणूस आहे तो आला त्याला जेवायला चल म्हणले. ते मी नाही जेवू शकत. तो म्हणला मी जेवू शकत नाही. त्याला माझं जेवण म्हणजे माझं नरक आहे मला. ते म्हणले तू नाही जेवलं तर मी नाही जेवणार. नाही तो म्हणला मी एवढ्या त्रासात तुला आलेलो मला ते जेवण शक्य आहे. महाराज म्हणले तू काही काळजी करू नको तू जेवण कर मी तुझं सगळं नीट करतो. आणि त्याला कसं ते बळजबरी बसून दिलं. जेवायला बसवलं. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर त्याला बैठकीत बोलवलं महाराजांनी. त्याच्यासमोर त्याला असं समोर बसवलं. एक उपकरण घेतलं असं ते गुंडाळलं ते खाली ठेवलं आणि वज्रासनावर महाराज त्याच्यासमोर बसले. आणि एक 5 मिनिट त्याच्याकडे पाहिलं त्यांनी एकटक. आणि त्याला सांगितलं आता तुझं काम झालं तुला आता इथून पुढं काही होणार नाही. पुढं 12 वर्ष अंग यांना पडत होतं. त्याचं सगळं अंगावर घेतलं त्यांनी. त्याचं जे काही 12 वर्षाचं अजून होतं ते सगळं अंग पडण्याचं दुखणं यांनी घेतलं. याला म्हणतात दुःखेशु अनद्विघ्न म्हणा. म्हणजे दुःख अंगावर घेणे ते सोडून द्या बाकीचं अंगावर घेणे हे महत्वाचं. तर त्याही अवस्थेमध्ये कुठेही क्रमामध्ये किंवा रोजच्या नित्यकर्मामध्ये याच्यामध्ये कशामध्ये कुठेही उद्विग्नता नव्हती यांची. म्हणजे हे दाजी महाराजांच्या चरित्रातून दिसतं. त्याच्यानंतर टेम्मेस्वामी महाराजांच्या चरित्रात अशा अनेकांच्या चरित्रात तुम्हाला जर ओळखलं तर खूप सापडेल. खूप जणांचे चरित्र असं पाहायला गेलं तर दुःख किती हो. दत्त महाराज कवीश्वर आहेत. दत्त महाराज कवीश्वरांच्या बाबतीत तर असं की एकाच वेळेस 2 प्रसंग आहेत. दोन्ही प्रसंगात ते 5-5 मिनिटाच्या अंतर प्रसंग. पहिला प्रसंग असा आला की कांची महाराजांनी त्यांना शाल 10,000 रुपये आणि सुवर्ण कंकण पाठवलेले ते आले आणि 5 मिनिटांनी तार आली त्यांची मुलगी जळून गेली. एकाच वेळेस ते आलेलं. दोन्ही ते महाराजांना काय वाटलं नाही. आलं म्हणून महाराजांनी त्याच्याकडे फारसं काही पाहिलं नाही. उघडच पाहिलं त्याच्यातून बघितलं असं काही नाही. आलं ते ठेवून द्या म्हणून सांगितलं त्यांनी. आणि मुलगी आली तर चला म्हणलं आता आपल्याला जायचं म्हणजे संपला नाही.
दोन्हीमध्ये दुःखेषु अनुद्विग्न सुखेषु विगत स्पृहा हे दोन्ही. सुखाबद्दल आम्हाला सुख पाहिजे सुख पाहिजे सुख पाहिजे म्हणतात, पण त्याच्याबद्दल इच्छा नसणं. म्हणजे सुख हा शब्दाचा अर्थ इथला जो आहे तो वैश्विक सुख हा अर्थ घेतला. संसारातलं जे सुख आहे, वृत्ती सुख ज्याला म्हणून, सुख स्वरूपता तर ती काही दूर करता येणार नाही, त्याच्याबद्दलची इच्छा नसणं असं. ते ज्ञानोबाने काय म्हणतात बघा, नाना दुःखी प्राप्ती, नाना दुःख प्राप्त झाले, जयाची उद्वेगू नाही चित्ती. मनामध्ये यत्किंचित ते उद्वेग नाही की काय मलाच प्राप्त झालं, असं कसं होतं, आमच्याच वाटी का आलं वगैरे वगैरे जे शब्दप्रयोग असतात की नाही, ते कुठलेही शब्दप्रयोग तो भक्त जो असेल किंवा तो स्थितप्रज्ञ जो असेल तो अजिबात करत नाही. आणि सुखाची या आरती अडपैदे ना, आणि सुखाच्या आरतीमध्ये तो अडकत नाही. आरतीमध्ये म्हणजे सुखाची इच्छा तो करत नाही, म्हणजे प्रार्थना करत नाही सुखासाठी मला सुख दे सुख देवा देवा दे सुख दे असं म्हणत नाही. कुंतीनं तरी काय केलं, कुंतीने शेवटी दुःखच मागितलं की नाही. विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु हे मागण्यापाठीमागं कारण घ्यायचेच आहे. म्हणून अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोधू सहजे नाही आणि भयाचे नेणे काही परिपूर्ण होतो. तो स्थितप्रज्ञ असतो त्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामक्रोध आणि भय नसतो. कुठली इच्छा नसते, कोणाबद्दलही राग नसतो. क्रोध वगैरे हे केव्हा होतं की काम पूर्ण नाही झालं की क्रोध येतो. कामात संजायते क्रोध हा असं आहे ना, क्रोधात वगैरे वगैरे कुठं जे सांगितलं कामा तर तिची हे, कारण कामच नाही म्हणजे क्रोध नसणारच. क्रोध केव्हा येतो, काम पूर्ण नाही झाला की क्रोध येतो, पण याचं तर याला कामच नाही त्यामुळे क्रोधही नाही. काम क्रोध नसल्यामुळं भय नाही. भविष्याची भीती असते ना आपल्या लोकांना, आपल्याला कायम उद्या काय होईल असं वाटतं. हा परिपूर्ण आहे ना, परिपूर्ण अवस्थेत असल्यामुळं याला भीतीच नाही. आनंदो ब्रह्मेच बेजानात, आणि काय आनंदो ब्रह्मेच बेजान नाही, आनंदो ब्रह्मणो विद्वान न बिभेती कुतश्चन किंवा कदाचन अशी दोन्ही वाक्य. आनंदो ब्रह्मणो विद्वान न बिभेती कदाचन हे असे वाक्य, आणि आनंदो ब्रह्मणो विद्वान न बिभेती कुतश्चन असं दोन्ही वाक्य तैत्तरीय उपनिषदामध्ये आहे. तर त्याचा अर्थ असा की ब्रह्मप्राप्त झालेला मनुष्य, आनंद स्वरूपामध्ये असलेला मनुष्य, त्याला कोणापासूनही कधीही कुठेही भय नसतं. भयभीती जी आहे माणसाला ती आपलं अस्तित्व संपेल याची असते. खरी भीती माणसाला तीच असते. माणूस जे भीतो, मृत्यूला भीतो ना, कारण अस्तित्व संपण्याचं ते महत्त्वाचं साधन आहे. म्हणजे दिसणारं आपल्याला सामान्य जीवनामध्ये सर्वात मोठी भीती कशाची असते, मृत्यूची असते. ते अस्तित्व संपण्यासाठी. आणि माणसाला कधी असं वाटत नाही की आपलं अस्तित्व संपावं. माणसाला नेहमीच असं वाटतं की आपण राहावं. मान भुवमी भूयासम इथे प्रेमात मनिक्षते असं पंचदशीकारांनी म्हटलं की मी असलोच पाहिजे. कधीही असं वाटत नाही मी नसावं. असं वाटतं का कधी? कुणाच वाटत नाही. किती दुःखी असो, किती कष्ट असो, कधी अंतराने खेळलेला माणूस असो, तोंडाने काही बोलो, उद्विग्न होऊन काही बोलो की आता आलं पाहिजे, पण प्रत्यक्ष जर यायची वेळ आली, उद्विग्न किंवा सहजपणे बोलला येतो, प्रत्यक्ष वेळ आली तर तो त्याला सामोरं जायला तयार नसतो. माणसाची मूळ माणसाची प्रवृत्ती आहे. तसं तुम्ही मागे एक गोष्ट सांगितली होती बुद्धलेखा महाराजांच्या चरित्रामध्ये की महाराज एक त्या अलाहाबादला प्रयागला एका ब्राह्मणाच्या घरी खूप दिवस राहिले. म्हणजे तप करून आल्यानंतरची गोष्ट आहे. ते नैमिषारण्यात त्यांनी तप केलं, तिथे सिद्धी प्राप्त म्हणजे सगळंच सिद्ध अवस्था झाल्यानंतर महाराज बऱ्याच वेळा काशीतही फिरले, नंतर प्रयागात, नंतर कलकत्त्यात आता तिकडे राहिले. तर प्रयागात एका ब्राह्मणाच्या घरी ते राहिले नाही. त्या महाराज जाईपर्यंत त्या ब्राह्मणाच्या घरची अवस्था फार वाईट होती. महाराज गेल्यानंतर त्या घराची परिस्थिती सुधारली. ते महाराज त्याच्याकडे 4, 5, 6 वर्ष चांगले राहिले. त्यामुळे त्या काळामध्ये त्याची जी वाईट परिस्थिती जी सगळी सुधारली, सगळं व्यवस्थित झालं. त्या घरातली जी म्हातारी होती ती म्हातारी एकदा महाराजांना म्हणली की सगळं छान झालं म्हणली, माझं गोकुळ भरलं म्हणली, आता केव्हाही देवाला मला नेलं तरी चालेल, डोळे मिटले तरी चालेल म्हणली. महाराज म्हणले तयारी काय म्हणली. म्हणले हो बस म्हणले, माझी मांडी देतो म्हणली, मी तू माझ्या मांडीवर ठेव, मी तुला आत्ता नेतो म्हणली, तुला गोकुळ वैकुंठात घेऊन जातो म्हणली. असं म्हणली की नाही नाही तसं नाही म्हणले महाराज, मला तसं म्हणायचं नव्हतं म्हणली. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की सांगण्याचं हे तात्पर्य आहे की मानभुवमी भूयासम, आपण असावंच असं वाटतं माणसाला, आणि तीच भीती असते माणसाला. ब्रह्मप्राप्त झाली एकदा की त्या माणसाला कायम लक्ष देते आपण आहोतच काय सदा सर्वदा.
मरणार कोण आहे? शरीर मरणार आहे, आत्मा मरणार नाही हे त्याला पक्का माहीत असतं. आपलं अस्तित्व कायम राहणार आहे हे त्याला माहीत असतं. म्हणून भीती नावाचा प्रकार त्याला नसतो. म्हणून भीत राग भयंकर होता हा, तेव्हा त्याच्या ठिकाणी कुठली भीती नाही, भय नाही, कारण तो परिपूर्ण आहे. म्हणून ज्ञानोबारांनी घेतलं ना, आणि भयाते नेणे काही परिपूर्ण होतो. अपूर्णाला भीती ना, अपूर्णाला किंवा द्वैत ज्ञान ज्याला असतं त्याला भीती असते. भीती कोणाला असते हे सांगत असताना उपनिषदकारांनी असं म्हटलं की द्वितीयाद्वै भयं भवति. बृहदारण्यक उपनिषदात आहे की दुसरा जो असतो म्हणजे द्वितीय म्हणजे द्वैत, त्याच्यापासून भीती असते. म्हणजे त्याच्या ज्ञानापासून असा अर्थ आहे, दुसऱ्या वस्तूपासून नाही तर दुसऱ्या वस्तूच्या ज्ञानापासून म्हणजे भीती असते. की एकांतात तुम्ही बसलात आणि तुमच्या बाजूला एखादा जर वाघ येऊन बसला आणि तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला भीती वाटत नाही. म्हणजे द्वैत नाही का, तिथं द्वैत आहे पण ज्ञान नाही त्या द्वैताचं. तोपर्यंत द्वैताचं ज्ञान नाही तोपर्यंत भीती नाही. द्वैताचं ज्ञान झालं की भीती येते. हां, द्वैताचं ज्ञान झालं की भीती येते हे लक्षात घ्या. आणि हा परिपूर्ण आहे म्हणजे याचा अर्थ काय, द्वैत ज्ञान याचं नष्ट झालेलं आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी कुठलंही भय नसतं आणि परिपूर्ण होतो. ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिरबुद्धी, जो निरसुनी उपाधी भेद रहितो. हा ज्याच्या ठिकाणी उपाधी रहित अशी त्याची अवस्था झाली असल्यामुळं भेदरहित अवस्था त्याची असते. म्हणजे द्वैत नाही. आत्ता जे मी म्हटलं द्वैताचं ज्ञानच नसतं त्याला, सगळीकडे ब्रह्मप्राप्ती आणि ब्रह्मज्ञान दिसतं. आदो ब्रह्मावस्थित तेनवोदिते खल्विदं ब्रह्म पश्चात. पहिल्यांदा मी ब्रह्म असं कळतं आणि त्याच्यात काही क्षणातच नंतर त्याला हे संपूर्ण जगतच ब्रह्म म्हणून कळायला लागते. ही अनुभूती त्याला येते. सर खल्विदं ब्रह्म पश्चात हे नंतरची अनुभूती. आणि त्याला ती अनुभूती आल्यामुळं त्याला द्वैतच दिसतच नाही. जसं ते मृत फक्त पाहणारा किंवा सोनं पाहणाऱ्याला जसं तो गणपती आणि सिंह दिसत नाही, उंदीर वगैरे काही कळत नाही, फक्त सोनंच जसं दिसतं, तसं या माणसाला फक्त आणि फक्त ब्रह्म दिसतं. काही बाबतीत वरचं काहीही दिसत नाही, जगतच दिसत नाही. आणि त्यामुळं उपाधी रहित अशी तिथे निरसुनी उपाधी तो निरसन करतो आणि त्यामुळे भेदरहित अशी त्याची अवस्था होते आणि म्हणून तो स्थिरही होतो. म्हणजे अशी त्याची अवस्था आहे त्याच्या ठिकाणी भीती नाही. हे फार महत्त्वाचं. म्हणजे खराब माणूस पोचलाय की नाही जर पाहायचं असेल तर या 2-3 गोष्टी आहेत, म्हणजे फार महत्त्वाचं आहे. एकदा बेलसरी म्हणली होती, मी मागे बोललो की गीतेनं किंवा भागवताने कोणीही खरं म्हणजे आपल्याकडे अंधश्रद्धेचा काही विषयच नाही. भस्म लावतो हे कुठलेच लक्षण आहे तुम्हाला गीतेत कुठंच सापडणार नाही. भस्म लावतो का गोपीचंदन लावतो गीतेतच काय कुठंच सापडणार नाही तुम्हाला. भागवतातही हे लक्षणं नाही सापडणार तुम्हाला असे की जो भस्मच लावतो किंवा गोपीचंदन लावतो किंवा क्षौर करतो किंवा नुसते दाड्या वाढवतो किंवा माळा घालतो. हे कुठलेही लक्षणं उत्कृष्ट भक्ताचे उत्कृष्ट ब्रह्मज्ञानाचे सांगितलेच नाही. हे लक्षात ठेवा, कारण हे लक्षणाला काही अर्थच नाही आहे. ही जी एक नाही हे सगळं अगदी फार प्राथमिक अवस्थेतला हा सगळा खेळ आहे. भस्म लावणे गोपीचंदन लावणे हे सगळं इतक्या प्राथमिक अवस्थेतलं आहे, त्या अवस्थेला काही अर्थच नाही. म्हणजे ती अवस्था सामान्यच अवस्था आहे. पण खरा भक्त कोण कसा असेल तर त्या खऱ्या भक्ताचं त्याची संपूर्ण अंतरात्मातलीच अवस्था सांगितली त्यांनी. शारीरिक अवस्था नाही सांगितली, शरीर चिन्हही काही सांगितलं नाही त्याला. त्याची जी सगळी स्थिती सांगितली अंतरात्म्याची, मनस्थिती काय असेल त्याची. म्हणून खरा माणूस पोचलाय की नाही जर पाहायचं असेल तर जीवनामध्ये आलेल्या प्रसंगांना तो कसं तोंड देतो यावर त्याचं ते स्थिरता लक्षात येऊ शकते. जसं टिळकांचा मुलगा गेला, टिळकांना विचारलं की हे केसरी आज बंद ठेवायचं का? तेव्हा मुलगा जाण्याचा आणि केसरी बंद ठेवण्याचा काही संबंध नाही, केसरी आज होईलच. आणि टिळकांनी आग्रहलेख लिहिला त्या अवस्थेत, केसरीचा जो आग्रहलेख टिळक लिहिते तो त्यांनी लिहिला. म्हणजे मुलगा गेला म्हणून बंद करणं हे नाही, याला म्हणतात स्थिर बुद्धी. स्थिती म्हणजे टिळकांच्या जीवनाच्या बाबतीत तर जरी टिळकांनी एक आपल्या मुलालाही सांगितलं होतं की मी एक वेळ संध्या करणार नाही. टिळक संध्या करत नव्हते असा अर्थ नाही येते तर मी एक वेळ संध्या करणार नाही, पण गीतेचा श्लोक वाचल्याशिवाय मी कधीही झोपत नाही. गीतेच्या एका श्लोकाचं तरी चिंतन केल्याशिवाय मी कधीही झोपत नाही, हे टिळकांचं. आणि म्हणून मोठं उदाहरण जर बघायचं झालं तर जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी गीतेवर व्याख्यान लिहिलं की आता चांगला काळ मिळाला म्हणाले.
म्हणजे हे खरं म्हणजे काय आहे, दुःखेषु अनद्विग्न मन हाच आहे, सुखेषु विगत स्पृहाच आहे. तसा जर विचार केला टिळकांच्या बाबतीत जर विचार केला तर झालेल्या सगळ्या म्हणजे ह्यांच्यामध्ये भक्तांच्यामध्ये देशभक्त जे आहेत की नाही, या सगळ्या देशभक्तांच्यामध्ये टिळकांचं स्थान वेगळं आहे, हे लक्षात ठेवा. टिळक हे संत कोटीत मोडतात, सावरकर अजिबात मोडत नाहीत संत कोटीत, हे लक्षात घ्या. सावरकर आणि टिळक यांच्यामध्ये हा मोठा फरक आहे की टिळक हे संत आहे, त्यामुळे टिळकांच्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे गुण फार बारकाईनं जर पाहिलं तर लक्षात येते, ते सगळे दिसतातही आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये. त्यांनी असे खूप काही प्रयत्न केले, खूप काही केले, पण त्या यश अपयश सगळं आलं टिळकांनाही. त्या कोल्हापूरचे महाराज त्यावेळेचे जे होते, शाहू महाराजांच्या आधीचे महाराज, ते तर प्रकरण वेगळं. पुन्हा दुसरं एक प्रकरणामध्ये त्यांना अडकवलं, त्यांना जेलमध्ये जावं लागलं. ते एक प्रकरण त्यांच्या अंगलट आलं होतं, केसरीच्या अंगलट आलं होतं ते प्रकरण. ते टिळकांनाही जावं लागलं, आगरकरांनाही जावं लागलं, दोघांनाही जावं लागलं जेलमध्ये काही दिवस. आत्ता मला आठवत नाही आहे, मी आठवलं तर सांगतो तुम्हाला नक्की काय. तर हे सगळे प्रसंग असे त्यांच्या जीवनात आले नाही असं नाही, तरी सुद्धा टिळक कधी उद्विग्न झाले. बाकीचे सगळे लोक तुम्ही पाहिलं तर उद्विग्न झालेले तुम्हाला दिसते, ते देशभक्त असो कोणी असो. म्हणजे आता साने गुरुजींसारखा एवढा चांगला माणूस, पण लोक ऐकत नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. ही उद्विग्नता आहे, ही उद्विग्नता आहे. खरा भक्त असा नसतो, म्हणजे ते धैर्यच नाही यांच्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ झाला. साने गुरुजींच्या ठिकाणी ते धैर्यच नव्हतं असं म्हणणं लागतं. उद्विग्न होता की खरं म्हणजे लोक ऐकून तुम्ही तुमचं कर्तव्य कर्म केलं राहिलं पाहिजे आणि तुम्ही तुमचं चाललं पाहिजे, पण लोक ऐकत नाहीत. या एका म्हणजे केवढं नैराश्य आलं असेल त्या माणसाला, विचार करा तुम्ही. म्हणजे गीता वस्तुतः विनोबा भावेंची गीतेवर प्रवचनं जी झाली, जी प्रसिद्ध विनोबा भावेंची गीतेवरची प्रवचने, ती जेलमधली आहेत. जेलमध्ये विनोबा भावे आणि हे सगळे होते साने गुरुजी वगैरे, तर जेलमध्ये रोज संध्याकाळी 4 ते 5 विनोबा भावे गीतेवर बोलायचे. आणि ती प्रवचनं लिहिलेत साने गुरुजींनी. विशेषतः स्थितप्रज्ञावरची विनोबा भावेंची प्रवचने इतकी अप्रतिम आहेत, तेवढी चांगली अप्रतिम प्रवचने इतर कोणाची नाही. म्हणजे खरंच विनोबा भावेंच्या गीतेच्या प्रवचनाचं पुस्तक खरोखर वाचलंच पाहिजे, इतकं सुंदर प्रवचन आहे. यांनी ऐकले पण ते उतरलेलं नाही. तशी याच्यापेक्षा भयानक यातना टिळकांनाही झाल्या. कारण टिळकांना तर मधुमेह पहिल्यापासून होता. त्या 6 वर्ष मंडाल्याच्या तुरुंगामध्ये खाण्यापिण्याचे सगळे हाल झालेले होते, पण टिळकांनी काही त्याचा विचार केला नाही. हा फरक आहे टिळकांच्या मध्ये इतरांच्या मध्ये. मी जे म्हणतो गीता खरी टिळकांनी त्या दृष्टीने विचार केला तर टिळकांनी ती पचवली होती गीता. आयुष्यभर त्यांनी टिळकांनी गीतेचं चिंतन केलं. आणि ठीक आहे, ते संप्रदायपूर्ण जे काही अर्थ आहेत तिथे टिळकांनी थोडेसे हे केले, गडबड केली आहे. त्या अर्थांशी आपलं मतभेद आहे टिळकांच्या, काय ते पण ते सोडून द्या. पण टिळकांचं वागणं जे आहे, चरित्र जे आहे, त्याच्याशी मतभेद असण्याचं काही कारण नाही. म्हणून दुःखेषु अनद्विग्न मना हा हे जे आहे त्याचा टिळकांनी पुरेपूर्ण फायदा घेतला. म्हणजे आणि हे आपल्या जीवनामध्ये त्यांनी उतरवलं. म्हणून गीतेचं हे एवढं प्रकरण, स्थितप्रज्ञ प्रकरण, हे गीतेचं एक प्रकारचं हृदय आहे. हेच सगळीकडे आता इथून पुढं दुसरा अध्यायातलं हेच. मग ते भक्ताच्या लक्षणामध्ये आलेलं आहे, कर्मयोगाचे लक्षणात, ज्ञानाचे, सगळ्यात काही हेच वेगळ्या शब्दात आलेले, याच्या पलीकडे काही नाही. म्हणून आमच्या गुरुजींचे जे मित्र होते गजो देशपांडे अत्यंत नास्तिक होते, पण ते म्हणायचे की गीता दुसऱ्या अध्यायात संपली, दुसऱ्या अध्यायाच्या पुढे गीतेत काहीच नाही म्हणायचे. ते नास्तिक जरी असले तरी डोक्यावर पाणी पडलं की उर्दू मुलं शाखा सुरू व्हायचे नंतर, त्यांना संस्कार मूळ तसा होता नंतर, म्हणून ते करायचे. आणि रोज गीता वाचायची म्हणजे नास्तिक असले तरी, आणि रोज गीता वाचून रोज ते एकच वाक्य सांगायचे ते म्हणजे दुसऱ्या अध्यायात गीता संपली म्हणायची. कारण बाकी सगळा जो गीतेचं हे म्हणजे, आणि खरोखर हे त्यांनी जसं म्हटलं असं नाही, शंकराचार्यांनी सुद्धा खूप ठिकाणी असं लिहिले भाष्यामध्ये. मी बऱ्याच वेळा भाष्य सांगताना मी ते सांगितलं पण आहे की दुसऱ्या अध्यायात म्हणजे जरी त्यांनी तसा शब्द प्रयोग केला नाही तरी झालेलाच विषय पुन्हा पुन्हा प्रसंग काढून भगवंतांनी वाढवला. कधी अर्जुनाच्या तोंडून प्रश्न वधून घेतलाय,
कधी आपणच स्वतः प्रश्न निर्माण केलाय, कधी त्यांना न विचारता सुद्धा सांगत गेले. म्हणजे 15व्या 14व्या अध्यायानंतर तुम्ही 15-16 हा अध्याय 2 अध्याय असे की त्यांना अर्जुनाला काहीच विचारलेलं नाही आहे, हे बोलत गेले. 13व्या अध्याय सुरुवातीला अर्जुन बोललाय, त्याच्यानंतर तिथून जे बोलायला सुरुवात केली ते हे स्वतः बोलत गेलेले, म्हणजे प्रसंग काढून ते बोलत गेले. तर या सगळ्याचं सार बीज या अध्यायात असो. हां, ते परिणाम